नमस्कार, मी किशोर पात्रीकर. लाखनी तालुक्यातील मौजा पडसगाव येथे भात शेतीच्या शिवारामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी ज्यांच्या शेतामध्ये उभे आहे, ज्यांनी DSR ड्रिलने पेरणी करून पेरीव भाताची लागवड केलेली आहे, असे शेतकरी आहेत. त्यांचा आपण परिचय करून घेऊया. आपला परिचय सांगा. माझा परिचय रामदास कवडू डोये, पडसगाव, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. मला वाटते आता पहिल्यांदाच तुम्ही शेतामध्ये भात बियाण्याची पेरणी केलेली आहे, बरोबर आहे? हो. एरवी तुम्ही काय करत होते? रोवणी वगैरे करतो. रोवणी करायचे. फळे टाकत होतो. रोवणी करत होते. मग आला माझा प्रश्न की तुम्हाला माहिती कुठून मिळाली या पद्धतीने पेरणी करायला पाहिजे? आता पेरणी करायला पद्धत म्हणजे ते प्रात्यक्षिक झाला आपल्या गावले. ते आमचे साहेब होते, पात्रीकर साहेब, शिवंकर मॅडम, बरेचसे लोक होते. अच्छा, म्हणजे कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रात्यक्षिक दिलं तुमच्या गावामध्ये आणि आव्हान केलं तुम्हाला की पेरीव पद्धतीने लागवड करा. का या वर्षीचा काय यावर्षी पाऊस कमी पडणार आहे? अच्छा, या पद्धतीने हे लागवड करावा आणि हे कमी पाण्यावर पण येऊ शकते. पाण्यावर येऊ शकते. हा, मग ते तुम्हाला पटलं? आम्हाला पटलं. आम्ही हे या पद्धतीने हे लागवड केली भाताची. बरं, कुठलं मशीन आणलं तुम्ही पेरणी करायला? मशीन आणलं आम्ही खुनारीची, खराबे गुरुजीची. अच्छा अच्छा, DSR मशीन होती. DSR मशीन होती. हा, त्या DSR मशीन आम्ही हे लागवड केलं. बरं, लागवड करताना काय काय प्रक्रिया केली तुमच्या जमिनीमध्ये? जमिनीमध्ये प्रक्रिया म्हणजे पहिले एकेरी दुहेरी नांगरण केला, नांगरट केली, भुसभुशीत केली आणि त्याच्यानंतर ते DSR न पेरणी करण्यात आली. अच्छा, DSR मशीननी पेरणी केली. बरं, पेरणी करताना किती किलो बियाणं वापरलं तुम्ही साधारणतः? आता हे जे प्लॉट आहे आपण जिथं उभे आहे, हे किती क्षेत्र आहे? फक्त हा म्हणजे पाऊण एकराचा आहे. पाऊण एकर आहे. अच्छा, 30 आर जमीन आहे. 30 आर जमीन आहे. तर याच्यात आम्ही फक्त 11 किलो धान्य लागले. अच्छा, 30 आर जमिनीमध्ये 11 किलो धान्य लागले, म्हणजे एकराला 15 किलो. बरोबर आहे? हो, एवढंच बियाणं तुम्हाला लागलं. आणि एरवी किती बियाणं वापरता तुम्ही रोवणीच्या वेळेस? म्हणजे 30 किलो 35 किलो बियाणं वापरत होतो. 30 किलो वापरत होते तुम्ही. आणि ही कुठली जात आहे? व्हेरायटी कुठली आहे? हे व्हेरायटी आहे वर्ष 11. अच्छा, सुधारित बियाणं आहे, जास्त उत्पादन देणारे वाण आहे, उत्पादन देणारी आहे, सरळ वाण आहे, स्वासिकही आहे, स्वासिक पण आहे. स्वासिक पण आहे. बरं, बियाणं किती खोल पेरलं? ते बियाणं आता नाही 1 इंच गेला असेल, दाना 1 इंच गेला. बरोबर. 1 इंच. बरं, आता पेरणी केली तुम्ही, त्याच्यानंतर काय केलं? याला लागवड केल्यानंतर 2-3 दिवसांना पाणी दिले. बरं, दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेंडामिथिलिन. अच्छा, पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेंडामिथिलिन. किती वापरलं एवढ्या जमिनीला? एवढ्या जमिनीला आम्ही 1 लिटर वापरला. अच्छा, 1 लिटर वापरलं. त्याची फवारणी केली. मग आता तर खूप सुंदर दिसते. याच्यामध्ये तुमचं तण पण दिसत नाही, आहे ना? समोरचा पाऊस तण होईल. बरं, कमी आहे म्हणजे जवळपास नसल्यासारखं आहे. म्हणजे एखादी गरज तुम्हाला पडू शकते, हाताने पण काढता येईल तण, किंवा एखादी फवारणी पण पुढे घेता येऊ शकते. बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही लागवड किती तारखेला केली होती याची? म्हणजे पेरणी केव्हा केली? पेरणी 10 तारखेला केला. हा, आणि आज 25 तारीख आहे. दिवस किती झाले? 15 दिवसामध्ये तुमची एवढी वाढ झालेली आहे. बरोबर आहे. आणि याच्यातलं अंतर किती आहे? हा 22 सेंटीमीटर. अच्छा, 22.5 सेंटीमीटर. 9 इंच. 9 इंच आहे. अच्छा, 9 इंच. 22.5 सेंटीमीटर या ठिकाणी अंतर आहे. अंतर पण छान आहे, व्यवस्थित. DSR मशीननी पेरणी केलेली आहे. तुम्ही किती पानावर आहे आता सध्या रोप? आता 4 पानावर आहे. 4 पानावर. 4. बरं, मला सांगा, याच्यामध्ये काही पट्टे ठेवलेले दिसत आहे. तुम्ही बघा, आता इथं साधारणतः तुमचा 1.5 फुटाचा दिसतो. बरोबर आहे? हो. ते किती अंतरावर ठेवले तुम्ही पट्टे? बघा, आता साधारणतः 2 मीटरवर, 10 फुटावर. साधारणतः 10 फुटावर. कशा करता ठेवला? हे अशा करता ठेवले आहेत का जेणेकरून तुडतुडा वगैरे रोग वगैरे आला तर या पट्ट्यात फवारणी वगैरे लागली तर फवारणीसाठी चांगला आहे. अच्छा, आणि दुसरं निरीक्षण करायला पण? दुसरं निरीक्षण म्हणजे आपण शेतात आला, शेतातून बांधीत फिरला तर बांधीतून निरीक्षण करायला बरं. नाही तर एरवी काय करतो आपण, शेतात आलं की बांधावर फिरतो, फेरफटका मारून निघून जातो आणि रोग कीड असतो आतमध्ये शेतात. अशा वेळेस आपल्याला जाता येत नाही. बरोबर आहे.
आता तुम्हाला हा पट्टा असल्यामुळे तुम्हाला इथून फिरता येते, फिरता येते. पिकाचं निरीक्षण करता येते, त्याच्यामध्ये रोग कीड काय ते बघता येते, फवारणी करता येते सर्वच काही आणि त्याच्यामध्ये रोगकिडीचं प्रमाण सुद्धा कमी राहते. कमी बरोबर राहते. आहे. हो. छान केलं तुम्ही. आता तुम्हाला कसं वाटते, समाधानी आहे का तुम्ही? नाही, आता समाधानी वाटते आमचं. हा? आता समाधानी वाटते आम्हाला. किती पैसे वाचले तुमचे? आता लागवड तर शेतात बरेचसे झाली. पैसे वाचत ना, हा, किती कारण का रोवण्याचे पैसे नाही किती वाचले? 5,000 रोवण्याचे, चिखलनीचे 5,000, 10,000 रुपये बचत होते. 10,000 रुपये नेट बचत झाली. आणि याला लागवडीला किती खर्च आला तुम्हाला? हे पेरणी करायला, बियाण्याला पेरणी करायला फक्त 600 रुपये आला. 600 रुपये अर्ध्या पाहुणे तासात का? अर्ध्या तासामध्ये झाला. म्हणजे सुंदर पद्धत आहे. सुंदर आवडली तुम्हाला? आवडली. आता नंतर आता अशाच पद्धतीने आम्ही लागवड करू. अच्छा अच्छा. तुमची जमीन किती आहे एकूण? माझी जमीन आहे 3 एकर. 3 एकर आहे. मग बाकी क्षेत्रावर काय केलं? परे टाकले होते. परे टाकले. आता पुढे जर आवडलं तर तुम्ही ह्याच पद्धतीने करणारच. करणारच पक्के. आताच ठरवलं तुम्ही आता करणार. ठरवलं का आता रोवण्याच्या वानगीत पडायचं नाही. अच्छा अच्छा. ठीक आहे. धन्यवाद.